मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांनंतरही भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्य भाजपच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काल भेट घेतली होती आणि यात त्यांनी महायुतीतील नेत्यांबाबत तक्रारीचा पाढा वाचला। यात विशेष म्हणजे रवींद्र चव्हाणांविरोधात ही तक्रार केली। दरम्यान यानंतरही भाजपचं वरिष्ठ नेतृत्व हे प्रदेश भाजपच्या पाठीशी ठाम असल्याचं चित्र आहे। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वानं रवींद्र चव्हाणांना दिल्याचं समजतंय। या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देशही केंद्रीय नेतृत्वानं दिलेत। एकनाथ शिंदे आणि शहांमध्ये नेमकी चर्चा काय झाली आपण पाहूयात। शिंदेंनी शहांकडे रवींद्र चव्हाणांबद्दल व्यक्त केली नाराजी। रवींद्र चव्हाण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतायत असा तक्रारीचा सूर एकनाथ शिंदेंनी लावला। त्यांच्या वक्तव्यांमुळे उगाचच संभ्रम निर्माण होतोय असंही शिंदेंनी अमित शहांच्या निदर्शनास आणलं। युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत अशी ही चिंता त्यांनी व्यक्त केली। याशिवाय युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे असंही शिंदेंनी म्हटलंय। भाष्य करताना सामंजस्याची भूमिका घेणं अपेक्षित असल्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। दरम्यान भाजप नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मला वाटतं आपणच दाखवत आहेत। काल मला वाटतं शिंदे साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले होते। अमित भाईंची त्याची भेट आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे। मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदे साहेब अमित भाईंना भेटलेले आहेत। कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे। मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे, पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील। देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल। आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे। काही झालं असेल आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रोव्हाइड झालं तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही। मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत। एकनाथजीचा खरा जो भेटण्याचं उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र 51% मतांनी आम्ही जिंकला तसा 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे। विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे। एकनाथ शिंदेची हीच भूमिका आहे। आणि एकूणच या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। नेमकं काय झालेलं आहे त्या संदर्भात उत्सुकता आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर कुलकर्णी मुंबईतून आहेत तर रामराजे शिंदे दिल्लीतून आहेत आणि राहुल कुलकर्णी पुण्यातून आपल्यासोबत या विषयावर जोडले गेलेले आहेत। तिघांचंही स्वागत आहे। सागर, सुरुवात तुझ्यापासून करतो। एकूणच पक्ष नेतृत्वानं जी भूमिका घेतलेली आहे आणि पक्ष नेतृत्वानं प्रदेश भाजपला जो निरोप दिला आहे तो निरोप पाहता एकनाथ शिंदेंची फेरी वाया गेली असं म्हणावं का? विनोद, तुर्तास तरी एकनाथ शिंदे हे स्वतःचं जे रडगाणं आहे किंवा स्वतःचं जे मत आहे ते वारंवार दिल्लीत मांडतायत, पण त्या दुखण्याला फारसा इलाज होताना दिसत नाही आहे असंच म्हणावं लागेल। ज्या पद्धतीने दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दूरध्वनी करून त्यांच्या पाठीशी पाठबळ देण्याची भूमिका घेतली यावर जवळपास स्पष्ट दिसून येतं कुठे ना कुठेतरी दिल्लीतलं जे पक्षश्रेष्ठी नेतृत्व आहे ते त्यांच्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या कृतीवर समर्थन करताना दिसतंय। मुळात हे दुखणं एकनाथ शिंदेंचं ठाणे या बालेकिल्ल्यातलं आहे, ठाणे जिल्ह्यातल्या बालेकिल्ल्यातलं आहे आणि त्यातही त्यांचे चिरंजीव जे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे कल्याण डोंबिवलीमधनं श्रीकांत शिंदे त्यांच्या मतदारसंघामधूनच काही जणांना फार मोठ्या प्रमाणामध्ये रवींद्र चव्हाणांनी ताकद लावून परत एकदा भाजपामध्ये घेतलेला आहे। आणि मग नेमका हा वाद आत्तापासूनचा धरता येणार नाही आहे। यातले जर इतिहास पाहिला तर याआधी लोकसभेच्या कार्यकाळाआधी उल्हासनगरमधील काही नगरसेवकांना जे रवींद्र चव्हाणांच्या पाठबळावर होते अशा काही नगरसेवकांना फोडण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं।
कालांतराने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या मुलाची खासदारकी व्यवस्थित निघावी निवडणूक या दृष्टिकोनातनं 2 पावलं मागे घेतले आणि रवींद्र चव्हाणांशी जुळवून घेतलं. पण कालांतराने विधानसभेच्या वेळेस रवींद्र चव्हाणांच्या समोर एक डमी उमेदवार केला असं भाजपाच्या तिथल्या स्थानिक लोकांचा एक राग आहे असं म्हणणं आहे. आणि याच्यानंतर मग रवींद्र चव्हाणांनी ज्यावेळेस अर्थात राज्याचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस झाले, स्वतः रवींद्र चव्हाण हे कार्याध्यक्ष पदावरून प्रदेशाध्यक्ष झाले आणि मग महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जी फोडाफोडी सुरू आहे ती थेट एकनाथ शिंदेंच्या घरात बालेकिल्ल्यातच रवींद्र चव्हाणांनी सुरू केली. आणि जवळपास एकनाथ शिंदेंचे जवळचे खास मानणारे काही लोक आहेत जे म्हात्रे कुटुंबीय आहे, पाटील कुटुंबियाचे त्यांचं कल्याण डोंबिवलीमध्ये शहरामध्ये प्रचंड एक वेगळं वर्चस्व आहे आणि जवळपास 5-6 नगरसेवकांमध्ये प्राबल्य वॉर्डमध्ये असणारे हे लोक आहेत आणि जे एकनाथ शिंदेंसाठी भविष्यामध्ये श्रीकांत शिंदेंसाठी डोकेदुखी ठरतात अशीच लोक आवर्जून फोडली आणि रवींद्र चव्हाणांनी घेतली. अर्थात हे एकनाथ शिंदेंची इतके जिवारी लागलं की त्यांनी थेट दिल्ली गाठली. त्यांचा जो राग आहे तो आपण पाहिला की ते कॅबिनेटमध्ये अनेक प्री कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना सांगितलं की कॅबिनेटला नका जाऊ. राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. त्यानंतर दिल्ली गाठून दिल्लीच्या कानावर हा विषय वारंवार घालण्याचा प्रयत्न यापूर्वीसुद्धा जसा केला तसाच केला गेला. अर्थात दिल्ली एकनाथ शिंदेंना वेळ देतीये, त्यांचं ऐकून घेतीये ही जरी असलं तरी एकनाथ शिंदेंच्याच तुलनेने त्यापेक्षाही अधिक ताकद मात्र ते रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी देताना दिसत आहे. त्याच्यावरनं जवळपास दिसून येतं की भाजप 100% जो नारा दिला जातोय तो पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे भाजपाच्या जे वरिष्ठ राज्यातले नेते आहेत ते सुद्धा त्यांच्याकडनं जी काही सूत्रांची माहिती आपल्याला NDTVला मिळते त्यानुसार भविष्यामध्ये परत अनेक नेते शिवसेनेतले जे आहेत एकनाथ शिंदेंबरोबरचे आहेत ते सुद्धा फोडाफोडीचं काम भाजप करेल आणि त्याचे काही प्रचिती पुढच्या अवघ्या 1 महिन्याभरामध्ये कळेल असं स्पष्ट पद्धतीने सांगतायत. याचा अर्थ जवळपास स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे हे स्वतःचं जे दुखणं आहे ते दिल्लीवारीवर मलमपट्टी करायला गेलेले पण तिथून काही फारसा त्यांना प्रतिसाद मिळाला असं दिसत नाही आहे. अगदी सागर, स्थानिक समीकरणासंदर्भात पण मला तुझ्याकडनं काही माहिती घ्यायची आहे पण रामराजेंकडे जाऊया. रामराजे, ज्या वेळेला राज्यातले मोठे नेते दिल्लीमध्ये येत असतात त्यावेळेला त्यांची देहबोली बरंच काही सांगून जात असते किंवा असे नेते आपल्या सांकेतिक वक्तव्यातून काही फिलर्स देत असतात. कालची जी शिंदेंची फेरी होती त्या फेरीमध्ये शिंदेंची देहबोली काय सांगत होती आणि त्यांनी काही फिलर्स दिले आहेत का? विरोध खरं तर राजकीय राजकारणामध्ये आणि विशेष करून दिल्लीमध्ये जे NDAचे घटक पक्ष आहेत केवळ एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष नाही तर यापूर्वी अकाली दल सुद्धा दूर गेला होता. JDU मध्ये सुद्धा मतभेद होते आणि अनेक पक्ष जे होते त्यांनी प्रेशर टॅक्टिक्स केली होती. अकाली दलाने तर शेतकरीच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये पाठिंबा सुद्धा काढून घेतला होता. परंतु अनेक आंदोलनं झाली, अनेक पक्षांनी NDA मधल्या दबाव तंत्र वापरलं तरी सुद्धा दिल्लीमधलं नेतृत्व जे आहे ते दबाव तंत्राला बळी पडलेलं नाहीये. कारण भाजप नेतृत्व हे दबाव झुगारून टाकतं हा आतापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे. त्यामुळं राज्यामध्ये कॅबिनेट बैठकाला न जाणं ही जी खेळी केली गेली ते खरंच शिंदे यांच्या पथ्यावर पडली का ती अंगलट आली हे अगोदर जाणून घ्यावं लागलं. कारण काय की याच्यामधून मेसेज जो गेलेला आहे तो महायुतीमध्ये स्ट्रॉंगली कुठेतरी दुमत आहे आणि सगळं काय आलबेल नाहीये हा मेसेज गेलेला आहे. आणि कॅबिनेटवर बहिष्कार टाकणं म्हणजेच की दोन्ही पक्षामध्ये अंतर आहे हे दाखवून देण्यासारखं आहे. त्यामुळे हे केंद्रीय नेतृत्वाला इथलं कितपत रुचलेलं आहे हा प्रश्न निर्माण होतोय. आणि यापूर्वी सुद्धा अनेक वेळा एकनाथ शिंदे आले होते, मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आले होते, तेव्हा सुद्धा भेट घेतली होती, आता सुद्धा भेट घेतली होती. परंतु आता यावेळची त्यांची जी देहबोली आहे यापूर्वी आव्हानात्मक देहबोली असायची, चॅलेंजिंग देहबोली असायची, मात्र यावेळेस तडजोडीची देहबोली दिसून आलेली आहे. कारण केवळ स्वबळावरची भाषा अगोदर केली जायची परंतु आता जी भाषा आहे ती समेटाची भाषा जी आहे ती दिसून येते. म्हणजेच की ठाण्यामध्ये सुद्धा आता माहिती मिळाल्यानुसार सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना तयार आहे महायुतीसाठी. कारण 90% नगरसेवक जे आहेत ते ठाण्यामध्ये हे शिवसेनेचे आहेत. पण तरी सुद्धा भाजपला ते म्हणते की तुम्हाला वाटा पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा आपण सोबत लढूयात. मग हे आतापर्यंत ठाण्यामध्ये आपली ताकद आहे असं म्हणणारी शिवसेना अचानक
हा स्टँड का चेंज केला की भाजप सोबत ठाण्यामध्ये सुद्धा लढायला का तयार झाली? कारण इतर महापालिकेमध्ये, इतर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची ताकद असणं पाठीशी हे गरजेचं आहे. लोकसभा वेगळ्या होत्या, मोदींजींच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या. विधानसभा सुद्धा वेगळ्या होत्या कारण दोन्ही पक्षाचं पाठबळ होतं, संपूर्ण यंत्रणा होती. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लोकल याच्यावर आधारित असतात आणि अशा वेळी ठाकरे आणि 2 ठाकरे एकत्र झाले असताना मराठी मतदार जो आहे तो जर काही प्रमाणामध्ये जर दूर जात असेल तर अशा वेळी भाजपची मदत घ्यावी लागणार हे चांगलं माहित आहे. परंतु हे केवळ स्ट्रॅटेजी वाईज आणि हे करणं गरजेचं आहे, रणनीती वाईज हे करणं गरजेचं आहे. मात्र जे दुमत झालेलं आहे रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भामध्ये, कारण रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भामध्ये यापूर्वी 2दा बैठका झाल्यात आणि दोन्ही बैठकीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्याविषयी तक्रार झालेली आहे. इव्हन प्रदेशाध्यक्ष बनवताना सुद्धा मोठी तेव्हा घडामोड घडली होती की रवींद्र चव्हाण यांना नको असा म्हणणारा एक गट सुद्धा अमित शहा यांच्याकडे गेला होता, परंतु ते जुमानलं नव्हतं आणि रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं गेलं होतं. त्यामुळं जरी धुसफूस असेल तरी सुद्धा आता तडजोडीच्या भूमिकेमध्ये मला शिवसेना दिसते. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रीय नेतृत्व जे आहे ते कौल जो आहे भाजपच्याच बाजून टाकताना दिसतोय. कारण अमित शहा यांनी मध्यंतरी वक्तव्य केलं होतं की कोणाच्या कुबड्याची गरज नाही, बैसाखी की जरूरत नाहीये. याचाच अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपला पुढे जायचंय, 1 नंबरचा पक्ष बनायचा आहे. अगदी राम, या संदर्भात अधिक अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत आणि राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, भाजपचे मनसुबे पुरेसे स्पष्ट झालेले दिसत आहेत. म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला अमित शहा महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी कुबड्यांचं केलेलं विधान, आता कुबड्यांची भाजपला गरज नाही, बैसाखियों का सहारा लेने की जरूरत नाही आहे, हे त्यांचं विधान. आणि काल पक्ष नेतृत्वानं प्रदेश नेतृत्वाला भाजपच्या दिलेल्या सूचना, विशेषतः शिंदेंसंदर्भात, या नेमक्या काय संकेत देत आहेत? हे बघा, पश्चिम भारत हा आता भारतीय जनता पार्टीला, जसं ज्याला आपण काऊ बेल्ट म्हणतो, त्या काऊ बेल्टवरती त्यांचं हळूहळू पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झालंय. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाही आहे. 2029ला, कारण जर शिंदेंच्याच शिवसेनेबरोबर आपण तुलना केली तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीपेक्षा चांगला होता. MMR रिजनमध्ये त्यांचे 2 खासदार निवडून आले, नरेश मस्के आणि स्वतः श्रीकांत शिंदे. जर मोठ्या पटाचा विचार केला तर पश्चिम भारतामध्ये जसं काऊ बेल्टमध्ये झालेलं आहे तसं वर्चस्व भारतीय जनता पार्टीला हवं आहे आणि त्यासाठीची ही सगळी नेपथ्य रचना आहे. जर 2029मध्ये आपल्याच 2 सहकारी पक्षांच्या विरोधामध्ये त्यांना भूमिका घ्यायची वेळ आली तर त्याची सुरुवात आत्तापासून का करू नये? आणि ती झालेली आहे असं दिसतं आहे. म्हणजे अजित पवार यांच्याबद्दल जी मधली सगळी प्रकरणं आली ती, किंवा आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्ता स्थापन झाल्यापासून आलेली प्रकरणं आणि आता जो काही अत्युत्तम पातळीवरती जो पोचलेला संघर्ष दिसतोय ते पाहता 2029चा जर असा रामनं उल्लेख केला की कुबड्यांची गरज नको असेल तर आत्ताची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती काय विनोद? तर राजकीय स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही पूर्णपणे खिळखिळा झालेली आहे. जर 230-233 मध्ये पुढे संघर्ष करायचा असेल तर तो मित्र पक्षाच्याच विरोधात करायचा आहे आणि त्याची तयारी. आणि म्हणून असं म्हटलं जाते राजकीय वर्तुळामध्ये की एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच घरामध्ये घेरा आणि त्यांचं जिथे बलस्थानं आहेत ती खिळखिळा करण्याचा प्रयत्न करा. आणि ती सुरुवात झालेली आहे. बरं, ती सुरुवात आत्ता झालेली असं नाही. सरकार स्थापन झाल्यापासून पहिलं जे प्रकरण आलं, मला आठवतं की सरकार स्थापन झाल्याच्या 8व्या दिवशी पहिलं प्रकरण आलं होतं. ते आलं, त्याच्यानंतर एकानंतर एक प्रकरणं यायला लागली. पहिल्या 1.5 महिन्यामध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेल्या अनेक निर्णयांची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. एक साधारण नेरेटिव्ह मला काय दिसतं आहे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असलेले मंत्री, एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या पक्षातले नेते यांच्याबद्दलचं एक साधारण चित्र तयार केलं गेलेलं आहे. त्या चित्राच्या आधारावरतीच पुढं एक प्रचार केला जाईल जो अर्थात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असेल. एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचा जो संवाद आहे हे तेच उद्धव ठाकरे आहेत की जे उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचे फोन पण घेत नव्हते. पण सरकार सत्तेवर आल्यापासनं तुम्हाला एक सूक्ष्म गोष्ट जाणवते का की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जेवढा आक्रमक भाव किंवा जेवढं द्वेषाची भाषा देवेंद्र फडणवीस यांच्यापासून इतर नेत्यांची असायला हवी होती ती नाहीये. आताचा ट्रिगरिंग पॉईंट काय तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भामध्ये जे अध्यक्षपद दिलं गेलं ते कोणाकडे दिलं गेलंय? मधल्या काळामध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आधी आदित्य ठाकरे नंतर उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले आणि असं दिसतंय साधारणपणे की जो भाव पूर्वी वाटत होता तेवढा तो भाव नाहीये. हा बॅलन्सिंग खेळ सुरू आहे. त्या बॅलन्सिंग खेळामध्ये कदाचित
माहीत नाही मला, कारण भविष्यात राजकारणात काही होऊ शकतं असं आपण जे म्हणतो. जर बॅलेन्सिंग करण्यासाठी पूर्वीच्या शिवसेनेचा काही प्रमाणामध्ये वापर केला जात असेल तर ती अस्वस्थता आहे. त्या अस्वस्थतेचं मूळ आता वरच्या पातळीवरती पोहोचलेलं आहे. आणि मी म्हटलं तसं व्यापक पटाचा जर विचार केला तर 2029ला स्वबळ हवा असेल तर क्रमांक 1चा राजकीय प्रतिस्पर्धी भाजपासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि ती लढत होणार आहे. कारण जर स्वतःच त्यांना असं बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जे जागा वाटपाचा तिढा आहे, खरं आहे की ह्यापूर्वी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाड्या किंवा युत्या हे एकत्रित लढलेले नाही आहेत. पण मागच्या विधानसभेच्या वेळेला जे जागा वाटपाचा फॉर्म्युला होता की ज्याचे जसे आमदार निवडून आलेले आहेत तसेच त्यांना जागा द्यायच्यात, तर तसं 2029ला होणार नाही. आणि म्हणून तो संघर्ष सुरू झालेला आहे. आता एक फोटो आहे, आपण फार बारकाईनं बघितलं नाही. आत्ता जो फोटो आपण आता स्क्रीनवरती दाखवतो, काय दिसतंय? भारतीय जनता पार्टीचे क्रमांक 2चे नेते खूप रिलॅक्स आहेत आणि एकनाथ शिंदे मात्र ज्या पद्धतीनं त्या कोचवरती बसले ती अस्वस्थता आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या विनोद, की ते ज्या अस्वस्थतेनं तिकडे गेले होते अमित शहांना सांगायला, ती अस्वस्थता त्यांनी सांगितली, 50 मिनिट ते बोलले. याच्यानंतर पुढे काय? जर भारतीय नेतृत्वाने केंद्राच्या प्रदेश नेतृत्वाला सांगितलं असेल की ठीक आहे तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, तर इथून पुढे एकनाथ शिंदे यांच्यासाठी खडतर वाट आहे. कारण सर्वोच्च नेत्यांना जाऊन सांगितलंय, त्यानंतर सुद्धा माध्यमामध्ये बातम्या अशा आहेत की केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं तुमचं काम तुम्ही चालू ठेवा. म्हणजेच याचा अर्थ असा की एका शेवटच्या पातळीवरती गेल्यानंतर सुद्धा प्रदेश भाजपन जे करते तेच योग्य केंद्रीय नेतृत्व मानत असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी ती अस्वस्थता पुढे वाढतच जाणार आहे. अगदी राहुल, मी तुमच्याकडे आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नासाठी येणार आहे. पुन्हा एकदा सागरकडे जाऊयात. सागर, शिंदेंचं नेमकं दुखणं काय? म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघातली स्थानिक समीकरणं बिघडतायत हे दुखणं आहे की स्थानिक स्तरावरचं म्हणजे प्रदेश नेतृत्व आता जुमानत नाही पूर्वीसारखं हे दुखणं आहे? विनोद, आपल्याला माहीत आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू ठिकाणी जाऊन जवळ असतील तर अर्थात हाहाकार माजणं हे साहजिकच आहे. तसंच आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये महायुतीतल्या 2 मोठ्या मित्रपक्षांचे महत्त्वाचे नेते एकाच ठिकाणी आहेत. ठाण्यातून एकनाथ शिंदेंचं नेतृत्व आहे, जे शिवसेनेमध्ये असताना इवन उद्धव ठाकरे असताना सुद्धा सर्वस्वी एकनाथ शिंदे होते, जे ठाणे पालघर पाहत होते आणि तिथे सुरुंग लावण्याचाच कार्यक्रम भाजपाने केला. आता स्वतः रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यातनं कल्याण डोंबिवलीमधूनच येतात आणि अशा ठिकाणी दोन्ही पक्षाला स्वतःच्या पक्ष विस्तारासाठी जे करता येईल ते करायचं आहे. आणि यामध्येच सगळ्यात अडचण येते ती म्हणजे एका बाजूला ठाणे जर पाहिलं तर शहरातला एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ पाहिला तर तो मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रचंड बांधलेला आहे. या आधीचे त्यांच्या टर्म्स पाहिले तर ते त्यांचं मताधिक कायम 30,000च्या वर राहिलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये श्रीकांत शिंदेंसाठी 2024ची झालेली निवडणूक, जी भलेही तिसरी टर्मची निवडणूक होती, पण तरी देखील त्यांच्यासाठी फार मोठं चॅलेंज तिथं झालं. अंतर्गत बंडाळी, अंतर्गत नाराजी जी श्रीकांत शिंदेंच्या विरोधात वाढत होती ती कुठेतरी शमवताना फार डोकेदुखी झाली होती. आणि युती असल्यामुळे कदाचित भाजप म्हणजे जर कल्याण डोंबिवली जर आपण पाहिला आणि ठाणे जर पाहिला तर मुळात संघ परिवार आणि भाजप यांचा जुना मतदारसंघ आहे. कारण की इथून आपणास माहीत आहे की कापसे जे होते ते माजी खासदार होते, कालांतराने तिथून महाडगी जे आहेत ते सुद्धा झाले होते. असे अनेक जे नेते आहेत आणि आजही म्हणजे डोंबिवली जो रवींद्र चव्हाणांचा मतदारसंघ आहे, इथे सुद्धा संघाची प्रचंड काम आहे. आणि रवींद्र चव्हाण अनेक वेळा सांगतात की भाजपाच्या कमळाच्या जीवावर त्यांचं सगळं काही अस्तित्व आहे. स्वतः ते नेता असण्यापेक्षा पक्ष म्हणून त्यांचं काम जे आहे तिथे सगळं पक्षाचं काम आहे ते फार महत्त्वाचं आहे. यामुळेच एका बाजूला शिंदेंना स्वतःची रीग वाढवायची आहे, दुसरीकडे रवींद्र चव्हाणांना स्वतःची रीग वाढवायची आणि कुठे ना कुठेतरी श्रीकांत शिंदेंना भविष्यामध्ये मोठा थ्रेट निर्माण होण्याची शक्यता या गोष्टीमध्ये नाकारता येत नाही. यामुळेच एकनाथ शिंदेंची अस्वस्थता अधिक आहे. आता मुद्दा उपस्थित राहतो की 2022-23ला ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतनं बंड पुकारून ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावर बसले त्या दिवसापासून रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष होता. पण भाजपाला एकनाथ शिंदेंची प्रचंड गरज होती. त्यामुळे रवींद्र चव्हाणांना अनेक वेळा पक्षश्रेष्ठींनी, राज्यातल्या असो किंवा केंद्रातल्या पक्षश्रेष्ठींनी असो, अनेक वेळा 2 पावलं मागे जायला सांगितलं आणि एकनाथ शिंदे 4 पावलं अधिक गेली. आज राजकारणाची वेळ बदललेली आहे.
परिस्थिती आता बदलायची वेळ आलेली आहे। यामुळेच कदाचित भाजप हे अधिक आक्रमक होताना दिसतंय। MMR रिजनमध्ये भाजपला भविष्यामध्ये जसं आपण म्हणतो तसं की सर्वाधिक जास्त खासदार आणणं, सर्वाधिक जास्त विधानसभा जिंकणं हे शहरी भाग म्हणून भाजपसाठी वोटर बँक हा अधिक कम्फर्ट झोनमधला आहे। तो अधिक फायद्याचा घ्यायचा असेल तर अधिक विस्तार करणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मग कुठे ना कुठेतरी एकमेकांचे नगरसेवक फोडणं, नेते फोडणं अशी गोष्ट आहे। आत्तापर्यंत जर पाहिलं तर जवळपास 95 पासून किंवा त्याच्या आधीसुद्धा काही काळ हे भाजप आणि शिवसेना हे एकत्रित लढले होते। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक होत होती तिथे भाजपाने कधी पक्षाचा विस्तार केला नाही। आता ही परिस्थिती वेगळी आहे कारण की स्वतःला आता जर भाजपला 2029 मध्ये सर्वत्र विधानसभा आणि लोकसभा लढवायची अशी जर तयारी करायची असेल तर किमान प्रत्येक ठिकाणी त्यांचा नेता असणं गरजेचं आहे। त्याच दृष्टिकोनातून ह्या मोठ्या हालचाली आहेत आणि कदाचित शिंदेंना स्वतःच्याच जिल्ह्यामध्ये जर मोठ्या स्वरूपामध्ये आव्हान तयार केलं तर शिंदे हे प्रचंड अडचणीत कोंडीत येतील असं एक साधारणतः अंदाज आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी हा मोठा एक संघर्ष ह्या दोन्ही नेत्यांमध्ये दिसतोय आणि त्याचे रिफ्लेक्शन्स कुठे ना कुठेतरी राज्याच्या राजकारणामध्ये अगदी राज्यातल्या राजकारणाचा पट मांडताना स्थानिक स्तरावरचं राजकारण त्याची बांधबंदिस्ती करणं गरजेचं वाटतंय शिंदेंना आणि त्यामुळे शिंदेंची अस्वस्थता आहे। रामराजे, एक मुद्दा असा आहे की आतापर्यंत शिंदेंची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची मनीषा काही लपून राहिलेली नाहीये, पण सध्याची राजकीय स्थिती पाहता राज्यातली ते काही शक्य होईल असं तुर्तास वाटत नाहीये, कारण भाजपसाठी विन विन सिच्युएशन आहे। अशा वेळेला शिंदेंनी थोडासा स्टान्स बदलून ही तक्रार करण्याची भूमिका, नेतृत्वाविरोधात तक्रार करण्याची भूमिका घेतली असं वाटतं? बिलकुल, खरं तर शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत ते दबक्या आवाजामध्ये इच्छा व्यक्त पण करून दाखवतात की पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळू शकतं, परंतु एवढं मॅन्डेट आहे भाजपला त्यामुळं दावा कसा करणार हा प्रश्नच आहे। पुन्हा चर्चा सुरू होतात की देवेंद्र फडणवीस हे कदाचित केंद्रामध्ये येतील, मग तेव्हा मग खालची खुर्ची जी आहे ती रिकामी होईल, मग तेव्हा क्लेम करता येईल। परंतु या जरतरच्या गोष्टी आहेत आणि जरतरच्या गोष्टीवर राजकारण जे आहे ते चालत नाहीये। फक्त एक मुद्दा जो आहे तो नेहमी शिवसेनेकडून पुढे रेटला जातो, कारण खासदार ची संख्या चांगली आहे, आमदारांची संख्या चांगली आहे आणि याच बळावर विधानसभेला सुद्धा जागा वाटपामध्ये सुद्धा आग्रह जो केला होता शिवसेनेने केला होता आणि राष्ट्रीय नेतृत्वाला भाजपच्या हे माहिती आहे की एनडीएचं महत्व किती आहे, कारण राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदे आणि नितीश कुमार असे तीनच नेते असतात, तीनच चेहरे असतात। त्यामुळं घटक पक्षांना नाराज करायचं नाही हे सुद्धा भूमिका जी आहे ते राष्ट्रीय नेतृत्वाला घ्यावं लागते। अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा तक्रारी जरी असल्या तरी सुद्धा त्यांच्या तक्रारी ऐकून घेणं, परंतु तेवढंच मुभा जी आहे आपल्या पक्षाला, कारण स्वतःच्या पक्षाला क्रमांक 1चा पक्ष बनवणं हे गरजेचं आहे, त्यामुळे स्वतःच्या पक्षाला पण तेवढी मुभा देणं हे पण तारेवरची कसरत आहे आणि ती योग्यरित्या मला असं वाटतंय की इथल्या राष्ट्रीय नेतृत्वाने केलेली आहे। म्हणूनच अनेक वेळा दिल्लीच्या चक्रा मारल्या तरी रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। अगदी, आणि एक शेवटचा, म्हणजे आपला वेळ संपत चालला, पण राहुल एक शेवटचा मुद्दा की आता दोन घडामोडी महत्त्वाच्या आहे, म्हणजे एक म्हणजे फडणवीसांनी घेतलेली भूमिका जी ठाकरेंची त्या बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी केलेली पुनर्नेमणूक असेल, म्हणजे शिंदेंचा विरोध डावलून त्यानंतर आता पक्ष नेतृत्वानं प्रदेश नेतृत्वाला पक्ष विस्ताराच्या दिलेल्या सूचना असतील, या दोन बॅक टू बॅक घटना पाहता अर्थात कुठल्याही राजकीय नेत्याच्या चाली आपण आधीच अंदाज लावू शकत नाही, पण शिंदेंकडे असे कोणते पर्याय उरतात आत्ताच्या घडीला? नाही आहेत फारसे पर्याय। एकतर ते मी कालही सांगितलं ना आजही सांगितलं की त्यांची खूप स्वतःची वैयक्तिक अशी स्ट्रेंथ आहे, ते खूप शांत आहेत, सीझन नेते आहेत, योग्य वेळेला योग्य गोष्टी करतात, ते मराठा आहेत, खूप उदार आहेत, अनेक अर्थाने आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना ते बरोबर घेऊन जाऊ शकतात, पण आकडे असे आहेत की ते काहीच करू शकत नाहीत। एकतर ते अजित पवारांचे बरोबर जर बीजेपी गेली किंवा भारतीय जनता पार्टीनं स्वतःच ठरवलं की आपलं स्वबळावरती सरकार आणायचं तर ते आणू शकतात। माझ्या मते फारसे पर्याय नसताना फार काहीतरी अकल्पित गोष्ट होईल, म्हणजे मधल्या काळामध्ये एक असं म्हणतात, आणि पण मुद्दा रॅपअप करू की मध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू होतं त्या काळामध्ये ते आंदोलन मिटवण्याची भूमिका तुम्ही पुढाकार घेऊन करावी अशी पण दोघांमध्ये चर्चा झाली होती, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एका व्हॅनमध्ये बसून ती चर्चा झाली होती, पण ज्या पद्धतीनं ते परत निघून गेले आपल्या गावाकडं ती पण थोडीशी गोष्ट प्रदेश भाजपा नेतृत्वाला आवडलेली नाही। असं काहीतरी अकल्पित गोष्ट घडली की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती फारच वेगळ्या पातळीवरती जाईल, तशी होण्याची शक्यता होती 2014 ते 19। देवेंद्र फडणवीस यांनी फार
खुबीनं ते सगळं प्रकरण हाताळलं. तसं जर काही झालं आणि फारच वेगळी परिस्थिती निर्माण झाली तरच, पण आकडे असे आहेत की ते आकडे पाहता एकनाथ शिंदे यांच्याकडे फारसं काही नाहीये. जेवढे जमतील तेवढी लोक आपल्याबरोबर घेणं आणि पक्षविस्तार करत राहणं, योग्य वेळ आल्यानंतर योग्य भूमिका मांडणं, याच्याशिवाय ते फारसं काही करू शकत नाहीत. विनोद, अगदी धन्यवाद राहुल, सागर आणि रामराजे, तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. आपण बघतोय की अतिशय महत्त्वाची घडामोड आहे आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी अशी घडामोड आहे. कारण नव्यानं राजकारणाचा पट मानला जातोय का, अशा स्वरूपाचं चित्र किमान या कालच्या भेटी आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवरून दिसतंय. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येतोय. बघत राहा NDTV मराठी.